सन्मान्य यशोमतीताई. अध्यक्ष महोदय, अतिशय संवेदनशील विषयावर या ठिकाणी आज सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी इथे हा विषय मेळघाटचा, पालघरचा, नंदुरबारचा किंवा आदिवासी विभागामध्ये जे काही कुपोषण होत आहे त्याच्याबद्दलचा या ठिकाणी मांडला. खरं माझ्याकडे मी जसं काल बोलले की माझ्याकडे महिला व बाल कल्याण हे विभाग मागच्या 2.5 वर्षांमध्ये ते माझ्याकडे होतं आणि अतिशय सेन्सिटिव्ह विषय हा आहे आणि त्याच्या आधी ते तुमच्याकडे सरकार होती आणि तुमच्याकडे त्या ठिकाणी ते होतं. सरकार आमच्याकडे असो किंवा तुमच्याकडे असो, पण हा विषय जो आहे हा बदलत नाही आणि हा विषय सातत्याने व्यवस्थित हाताळण्याची गरज असते. या ठिकाणी आत्ता विरोधी पक्ष नेते म्हणालेत की महिला व बाल कल्याण विभाग हे हा विषय हाताळत असतं. खरं एकटं महिला व बाल कल्याण विभाग हा विषय व्यवस्थित हाताळू शकत नाही. त्याच्यासोबत मेडिकल, आरोग्य आणि आदिवासी विभाग. आणि काल बोलत असताना मी असं म्हटले होते की महिला व बाल कल्याण विभाग ज्याच्यापाशी आहे त्याच्यापाशी होम मिनिस्ट्री पाहिजे किंवा होम मिनिस्ट्री ज्याच्यापाशी आहे त्याच्यापाशी हा विभाग पाहिजे. खरं मागच्या काळामध्ये भरपूर बैठका झाल्या आणि त्या बैठकांमध्ये असा निष्कर्ष आला आणि त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी पण वेगळ्या स्तरावर वेगळ्या लेवलमध्ये असं म्हटलेलं आहे की महिलांचं आणि बालकांचं कुपोषण जर आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर कमी करायचं असेल तर ह्या विभागाकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. दुर्दैव आहे, तुम्ही आम्ही सगळेजण राजकारणी आहोत आणि ज्या वेळेला आपण स्टेजवर मतं मागायचा विषय करतो त्यावेळेला फार जोरामध्ये फार आरडाओरडा करून प्रत्येकजण हे म्हणत असतं की महिलांना ताकद द्या, महिलांना रिप्रेझेंटेशन द्या, महिलांचा विषय, कुपोषणाचा विषय. पण ज्या वेळेला सत्ता येते त्यावेळेला कोणी असो, मग ते तुम्ही असो किंवा आम्ही असो, महिलांचा विषय हा मागे पाडला जातो, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि कोणी मग ते महिला व बाल कल्याण मंत्री म्हणून आमची पंकजा ताई असो किंवा मी असो किंवा आमची वर्षा ताई असो, आम्हाला तात्काळच त्या ठिकाणी राहावं लागतं आणि त्या ठिकाणी खूप संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष जर कुठेतरी थांबवायचा असेल तर जसं आपण फायनान्स आणि प्लॅनिंग मध्ये जसं करत असतो तशा बैठका महिला व बाल कल्याण विभागाच्या झाल्या पाहिजे असं मी मागच्या वेळेला देखील म्हटलं होतं. प्रत्येक डिपार्टमेंट त्या ठिकाणी महिला व बाल कल्याण विभागासोबत बसलं पाहिजे आणि काय खऱ्या अर्थानं ताकद द्यायची आहे हे ठरवलं पाहिजे आणि मग त्याची पॉलिसी मेकिंग करून मग इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. मागच्या वेळेला सुद्धा आम्ही कॅबिनेटमध्ये बसायचो तर खावटीचा खूप संघर्ष राहायचा आणि खावटी त्या ठिकाणी व्यवस्थित दिल्या गेलीच पाहिजे. आता इथं मागच्या काळाचे आदिवासी विभागाचे जे मंत्री होते ते या ठिकाणी आज नाही आहेत. त्यांचे घरी काही अशी घटना घडलेली आहे की ते येऊ शकले नाही. खरं वडील मरण पावले तर त्यांनी देखील मागच्या काळामध्ये खूप प्रयत्न केला. पण मग आमच्या सरकारमध्ये आम्ही असं ठरवलं की नाही 50-50% काही पैसे तुम्ही त्यांच्या अकाउंटमध्ये टाका आणि काही पैसे त्यांना अंड असो किंवा त्यांना केळ असो असं ते त्या ठिकाणी करा. फॅक्ट अशी आहे, आदिवासी विभागामध्ये ज्या वेळेला आपण जातो किंवा ज्या वेळेला आपण फिरतो त्यावेळेला असं लक्षात येतं की त्यावेळेला भाऊ मला बोलू द्या नाही तर मग तुम्ही बोला सत्तार भाई. एक मिनिट, मी अतिशय सेन्सिटिव्ह विषय बोलतीये. जर आपण कुपोषण इरॅडिकेशन करायचं आहे असं जर म्हणत असतो
तर त्याच्यामध्ये बेसिक फॉल्ट्स जे आहेत ते सगळ्यात पहिले काढले पाहिजे, तरच ते निघू शकतील, नाही तर नाही निघू शकणार. ICDSला सगळं महत्त्व देतो, ICDSच्या पलीकडे देखील त्या ठिकाणी बघण्याचा विषय असतो, तेव्हा कुठे आपण खऱ्या अर्थानं कुपोषण काढू शकतो, अन्यथा आपण कुपोषण काढू शकणार नाही. या ठिकाणी मी म्हणत होती की खावटी दिलं जाते, आदिवासी विभागाचं त्या ठिकाणी ती योजना असते आणि मग अमृत आहार योजना इम्प्लिमेंटेशन अथॉरिटी त्याची तुम्ही महिला व बाल कल्याण ठेवतात. दोन विभागामध्ये ज्या वेळेला डिव्हिजन होतं त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्हली सगळेजण काम करतात, एक जण टेंडर काढतं, एक जण इम्प्लिमेंटेशन असतं, त्या अधिकाऱ्यांमध्ये पटत नाही, त्यांची भांडणं होत राहतात, खालपर्यंत शेवटच्या नारायणापर्यंत जे पोचायचं आहे ते पोचतं की नाही पोचत हे कधी कधी आपल्यालाही शंका येते. आम्ही सरप्राईज विजिट्स खूप ठिकाणी दिलेले आहेत, खूप ठिकाणी इम्प्रोव्हायझेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. पण मी ज्या वेळेला महिला व बाल कल्याण विभागाची मंत्री झाली त्यावेळेला मी विचारलं होतं की अंगणवाडी हा कन्सेप्ट कोणत्या वर्षाला आला, तर अंगणवाडी हा कन्सेप्ट 74 मध्ये आला होता आणि 74 ते 22 त्याच्यामध्ये म्हणजे माझा जन्मही 74 चा होता आणि आज 2022 सुरू आहे. म्हणजे मग माझं वय आणि बालवाडीचं वय किंवा अंगणवाडीचं वय एकसारखंच आहे. अंगणवाडीवर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण त्या गोष्टी साधू शकतो ज्या तुम्ही आम्ही मनामध्ये ठेवतो आहे आणि तुम्ही आम्ही अर्धा तासाच्या या ठिकाणी चर्चेमध्ये हे उपस्थित करतो आहे. पहिले तुम्ही केले, आता आम्ही केले, पण पॉलिसी मेकिंग आणि पॉलिसी डिसिजन हे जोपर्यंत व्यवस्थित होत नाही, संगमतानं कोऑर्डिनेशन मध्ये जोपर्यंत आदिवासी विभाग असो, मेडिकल विभाग असो आणि त्या ठिकाणी महिला व बाल कल्याण विभाग असो, होम मिनिस्ट्री असो, यांचं कोऑर्डिनेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. दुसरा महत्त्वाचा विषय आहे आदिवासी पाड्यांमध्ये त्या ठिकाणी आपण बघतो की मायग्रेटिंग लेबर्स खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि ज्या वेळेला एका एरियातून दुसऱ्या एरियामध्ये जातात त्यावेळेला त्यांची गिनती होत नाही, त्यांची मुलं त्या ठिकाणी खूप प्रयत्न केले. भाई साहब आप देख लेना, पिछले बार हम लोगों ने एक ऐप तैयार की है जिससे वो माइग्रेटिंग लेबर्स हम लोगों को पता चले और वो ऐप का इम्प्लीमेंटेशन कहीं हो रहा है कहीं नहीं हो रहा है. जब तक हम लोगों को एक एक बालक का पता नहीं चलता तब तक हम लोग सही मायने में वो कुपोषण नहीं बंद कर सकेंगे. माइग्रेटिंग लेबर्स को कोविड काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं, या राज्यातून त्या राज्यात गेले, त्या राज्यातून ह्या राज्यात आले, त्यांची गिनती, त्याच्यावरचं प्रेशर, त्या विभागामध्ये काय प्रेशर झालं, त्यावेळच्या काळामध्ये कोविड काळामध्ये जे अंगणवाडी ताईंनी त्या ठिकाणी काम केलं ते खरोखर वाखणण्यासारखं आहे. ती गेली बिचारी, ती पहाडावर गेली, ती नदी ओलांडून गेली, पण त्या बालकाला त्या ठिकाणी ते पोचलं पाहिजे आणि तो आहार त्या ठिकाणी गेला पाहिजे, ते बालक त्या ठिकाणी सुपोषित झालं पाहिजे, असा प्रयत्न कोविड काळामध्ये देखील त्या ठिकाणी झाला. पण ते पुरेसं नाही. हातात हात जोपर्यंत आपण घालत नाही, महिला व बाल कल्याण विभाग हा काही राजकारणाचा विषय नाही, हा हृदयाचा विषय आहे आणि तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा विषय असला पाहिजे. फक्त मत मागायसाठी नाही, पण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन बरोबर जर व्हायचं असेल तर राजकारणाच्या पलीकडे कुठेतरी आपण गेलं पाहिजे, तेव्हाच हा विषय आपण व्यवस्थित हाताळू शकू. मायग्रेटिंग लेबर्स त्या ठिकाणी ज्या अवस्थेमध्ये राहतात त्यांना अन्नधान्य जे पुरवावं लागतं 1000 डेज, एका गर्भवती महिलेचे 1000 दिवस हे अतिशय महत्त्वाचे असतात. तिला तो पोषण आहार मिळतो आहे की नाही, तिचं मेडिकल चेकिंग होत आहे की नाही, मेडिकल चेकिंग अंगणवाडी मध्ये ती जात असते तो आहार घ्यायला, त्याच्यासोबत त्या ठिकाणी डॉक्टर्स आहे की नाही आहे. मेळघाटमध्ये मी अमरावती जिल्ह्याची 2.5 वर्ष पालकमंत्री होती. मी मेळघाटला कोणा त्या ठिकाणी मंत्री म्हणून फिरलेली आहे आणि मी तुम्हाला आवर्जून प्रांजळपणे हे सांगते की हा विषय जर आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर मांडला आणि पलीकडे जाऊन जर त्याला हाताळला
तरच आपण हाताळू शकू, नाही तर कोणाला साप चालतं, कोणाला उलटी होते. अतिशय काय त्याला म्हणाल, अतिशय कळकणीने त्यांना समजावून सांगितलं तरीही ते समजत नाही. या 2.5 वर्षाच्या आधी जे आमदार होते, बीजेपीचे आमदार होते, ते घरी गेले नाही, त्यांनी पोटाला चटके घेतले भुमक्याकडनं. म्हणजे माझ्या पोटाला भुमक्याने चटका दिला, त्यावेळेला मी बरा होईल. आता आमदार माणूस जर असा करतो तर मग आदिवासी पहाड्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीकडनं आपण काय अपेक्षा करू शकतो. तरी पण मागच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर जवळपास 12 ते 13 पोरं आदिवासी मधले कुपोषित भागामधले त्यांनी नीट परीक्षा पास केली आणि MBBS मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आज ते आहेत. म्हणजे असं नाही आहे की काहीच होत नाही आहे, असं नाही आहे की तिथे शून्य काम आहे, असं नाही आहे की आताच कुपोषण कोसळलं आहे. जेव्हापासून तुम्ही आम्ही आहोत तेव्हापासून ते कोसळलेले आहेत. आणि कुठेतरी आदिवासी रूढी परंपरा हा सुद्धा त्या ठिकाणी फार मोठा त्या सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडतो. साहेब, आपण ऐकताय तिथं, मी काय खोटं बोलत नाहीये. आपल्याला माहिती आहे होळीच्या वेळेस मध्ये मुलं मुली त्या ठिकाणी भेटतात, त्यांना तो अधिकार आहे, त्यांना ती परंपरा आहे आणि ते लहान वयात सुद्धा लग्न करतात आणि त्याला ऑथेंटिसिटी आहे, त्याला त्या समाजामध्ये त्या जातीमध्ये त्याला ग्राह्य मानतात. आपण कितीही तिथं त्या मंडळींना म्हटलं तरी ते ऐकत नाही. पण त्यांच्या भाषेमध्ये जर आपण त्यांना समजवू शकलो, सातत्याने काउन्सिलिंग करू शकलो तर कुठे त्या सगळ्या गोष्टी होतात. विरोधी पक्ष नेते आता मिशन 28 म्हणून बोललेत. ते दादा, आपलं सरकार होती त्यावेळेला आम्हीच ते सर्व सुरू केलेलं आहे आणि मिशन 28 मध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं रिझल्ट दिसतायत. आत्ता जर या सरकारने ते कंटिन्यू केलं आणि ते अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही बघितलं, प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी आम्ही ते केलं, पण सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये जर ते इम्प्लिमेंट झालं तर खऱ्या अर्थानं कुपोषणाला कुठेतरी कमी होईल आणि कुठेतरी जी गर्भवती माता असते तिला जे कुपोषण त्या ठिकाणी होतं, तिला जो आहार मिळत नाही तो आहार तिला सातत्याने मिळेल आणि मग खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट्स मिळतील. बोलणं कठीण आहे, इम्प्लिमेंट करणं, बोलणं सोपं आहे, इम्प्लिमेंट करणं अतिशय कठीण आहे. अध्यक्ष महोदय, आपण पण त्या भागातले आहात, त्या समाजाचं आपण रिप्रेझेंटेशन करतायत, पण मी काय बोलते हे आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कळत असेल तर फक्त बोलून इथं सोडू नका. आमची काय मदत लागत असेल ती देखील तुम्ही घ्या. प्रत्येकाचा अनुभव कुठं ना कुठं असतो आणि तो अनुभव त्या ठिकाणी काम करत असतो. परत परत मी म्हणते की राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा विषय जर हाताळला तर आपण त्याला हात लावू शकू. मागच्या काळामध्ये काही अंगणवाडी 3% आरक्षण, त्यामध्ये DPDC मध्ये अजितदादा त्या ठिकाणी प्लॅनिंग आणि फायनान्स मध्ये आपण होतात आणि 3% DPDCचे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महिला व बालवर खर्च करण्यात आले पाहिजे असा अट्टहास आम्ही धरला आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे विरोधी पक्ष नेते त्यांनी त्याला अग्री देखील केलं. इथे सगळे 288 आमदार या ठिकाणी आहेत. माझी सर्व आमदार मंडळींना ही विनंती आहे की ह्या विषयाला तुम्ही व्यवस्थित हाताळा. एवढे मोठे पैसे म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये जर आपण बघितलं तर पालघर आणि मेळघाट मध्ये जेवढं कुपोषण नाही तेवढं मुंबईमध्ये कुपोषण आहे, ही वस्तुस्थिती आहे. अर्बन कुपोषण हे जास्त मोठ्या प्रमाणात आहे. त्याचे कारणही वेगळे वेगळे आहे. जे रूरल कुपोषण आहे त्याच्यासाठी कारण वेगळे वेगळे आहेत. पण 3%चा हा जो निधी आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही महिला व बाल कल्याण भवन बांधल्याच गेलं पाहिजे. लोढ़ा साहब, आप यहाँ पे है, हमने शुरुआत की है महिला व बाल कल्याण विभाग को. वहाँ पे हर एक जिल्हे में, मला माहिती नाही किती आमदारांनी ते केलेलं आहे, किती जणांना त्याचं महत्त्व वाटतं, पण साधा महिला व बाल कल्याण विभागाच्या
अधिकाऱ्याला बसायला सुद्धा जागा नसते. महिला व बाल कल्याण विभागाच्या त्या ठिकाणी सभापतीला गाडी घोडं काहीच नसतं. आणि मग जर 3% वापर हा जर व्यवस्थित केला तर ही व्यवस्था त्यांना मिळू शकेल आणि अवस्था देखील त्या ठिकाणी बदलू शकेल. अध्यक्ष महोदय, 2-3 विषय मी बोलते. त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. तिथले जागा तिथे 2 मिनिट फक्त. तिथे जागा भरण्याची गरज आहे. मेडिकल त्या ठिकाणी हेल्थ मध्ये त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. हे सगळेजण आदिवासी पाड्यामध्ये स्वतःचा एम्प्लॉयमेंट करून घेतात आणि नंतर सरकारकडे येतात आणि म्हणतात की आम्ही किती दिवस त्या पाड्यांमध्ये राहायचं. आणि सन्माननीय विरोधी पक्ष नेते म्हणाले तशा अर्ध्याहून जास्त जागा त्या ठिकाणी रिकाम्या राहतात. म्हणजे डॉक्टरांना जर धावपळ करायची म्हटली तर ती डॉक्टरही धावपळ करू शकत नाही. कधी कधी त्यांच्याकडे व्हेकल्सही नसतात आणि डॉक्टर स्वतः उपस्थितही राहत नाही. आता मेळघाट म्हटलं, नंदुरबार म्हटलं, पालघर म्हटलं की सगळ्यात पहिले हेडलाईन्स. आणि अजून एक विषय मला हाताळू द्या, 1 मिनिटात बोलते. सगळं ठीक आहे, पण काही लोक त्या ठिकाणी व्यापार करतात आणि लहान मुलांच्या आयुष्याला आणि त्या बायांच्या आयुष्याला व्यापार समजतात. आणि ते तुम्ही असो की आम्ही असो ते उखडून काढायचं म्हटलं की अतिशय कठीण गोष्ट आहे. काय आहे हे मला देखील त्या विभागाचा मंत्री असून मी ते नाही करू शकली. काही गोष्टी आम्ही केल्या, त्याचा फलश्रुती मिळेल, पण काही गोष्टी अजून करण्याची गरज आहे. हे आपल्याकडनं होईल. आमची मदत लागेल तर आपण घ्या, असं या ठिकाणी प्रांजळपणे म्हणते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.